IPL सुरू व्हायला काही दिवस बाकी आहेत, पण त्याआधीच IPLला खूप मोठा झटका बसलाय. एक नाही तर 13 खेळाडू IPLमधून बाहेर गेलेले आहेत. ते पण एकदम की प्लेयर आहेत. नक्की कोणते-कोणते खेळाडू बाहेर पडलेत आणि कोणत्या टीमला झटका बसलाय, याबद्दल थोडंसं या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, सगळ्यात मोठा झटका बसलाय तो म्हणजे दिल्ली कॅपिटल्सला. कारण दिल्ली कॅपिटल्समधून मिचेल स्टार्क जो आहे, तो सुरुवातीच्या काही मॅचेस खेळणार नाहीये. ऑस्ट्रेलियन क्रिकेटचं हे म्हणणं आहे, की आमचे इंजर्ड प्लेयर जे आहेत, ते आम्ही IPLला पाठवणार नाहीये. कारण 2027चा वर्ल्ड कप तोंडावर आहे आणि हे असताना आम्ही आमच्या प्लेयरबरोबर रिस्क घेऊ शकत नाही. त्यामुळे मिचेल स्टार्क सुरुवातीच्या काही मॅचेस मिस करणार आहे. त्यानंतर दुसरं नाव आहे जेक एडवर्ड्स. हा पूर्ण IPLमधून बाहेर गेलाय. हा सनरायझरमध्ये होता आणि हा सुद्धा बॉलर होता. याला इंजरी झालेली आहे आणि हा पूर्ण IPLमधून बाहेर गेलेला आहे. तिसरं नाव आहे हर्षित राणा. कोलकात्याला खूप मोठा झटका बसलाय, कारण हा सुद्धा पूर्ण IPLमधून बाहेर गेलाय. हर्षित राणाचं नशीब एवढं खराब आहे, की हा T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता आणि आता IPLमधून सुद्धा तो बाहेर पडलेला आहे. चौथं जे नाव आहे ते आहे वरिंदो हसरंगा. हा श्रीलंकेचा प्लेयर आहे आणि लखनौकडून खेळतो. हा सुद्धा IPLसाठी सध्या डाऊटफुल आहे. याच्याशी चर्चा सुरू आहे, पण इंजरीमुळे हा सुद्धा IPL कदाचित खेळू शकणार नाहीये. त्यानंतर पुढचं नाव आहे मतीशा पतिराणा. हा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज आहे. हा लसिथ मलिंगाची कॉपी आहे. कोलकाताने याला खूप जास्त पैसे देऊन विकत घेतलाय. चेन्नईमधून खेळताना ह्याने खूप भारी परफॉर्मन्स दिलाय. वर्ल्ड कपमध्ये याला हॅमस्ट्रिंग इंजरी झाली होती. त्यानंतर तो वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता आणि त्याची इंजरी अजून रिकव्हर झाली नाहीये. त्यामुळे तो IPLच्या सुरुवातीच्या काही मॅचेस खेळणार नाहीये. त्यामुळे कोलकात्याला सुद्धा अजून एक मोठा झटका बसलाय. पहिला हर्षित राणाचा होता, आता मशिता पतिराणाचा सुद्धा आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे ईशान मलिंगा. हा SRH कडून खेळतोय. श्रीलंकेचा बॉलर आहे. याचं सुद्धा IPLमध्ये खेळणं डाऊटफुल आहे. कारण मित्रांनो, हा सुद्धा इंजर्ड आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे मॅथ्यू शॉर्ट. हा चेन्नई सुपर किंगकडून खेळतोय आणि याला सुद्धा इंजरी झालेली आहे. त्यामुळे हा सुद्धा IPLच्या सुरुवातीच्या काही मॅचेसमध्ये खेळताना दिसणार नाहीये. त्यानंतर पुढचं नाव आहे अथर्व अंकुलेकर. हा मुंबई इंडियन्सचा बॉलर आहे. ऑलराऊंडर म्हटलं तरी चालेल. हा सुद्धा IPL पूर्ण मिस करू शकतो, एवढी मोठी याला इंजरी झालेली आहे. त्यानंतर RCBला खूप मोठा झटका बसलाय, कारण जॉस हेझलवूड हा सुद्धा सुरुवातीच्या मॅचेसमध्ये खेळणार नाहीये. त्यानंतर SRHचा कॅप्टन पॅट कमिन्स सुद्धा सुरुवातीच्या मॅचेसमध्ये खेळणार नाहीये, कारण तो सुद्धा इंजर्ड आहे आणि त्याच्याऐवजी ईशान किशनला कॅप्टन केलेलं आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे सॅम करन. राजस्थान रॉयल्सला खूप मोठा झटका बसलाय. सॅम करन पूर्ण IPL आपल्याला या सीझनमध्ये खेळताना दिसणार नाहीये. त्यानंतर पुढचं नाव आहे लॉकी फर्ग्युसन. हा सुद्धा सुरुवातीच्या काही मॅचेस मिस करणार आहे आणि हा किंग्ज 11 पंजाबकडून खेळतोय आणि पंजाबला सुद्धा हा एक प्रकारचा झटका आहे. त्यानंतर पुढचं नाव आहे नॅथन एलिस. हा सुद्धा पूर्ण IPL आउट झालाय आणि चेन्नईला खूप मोठा धोका बसलाय. चेन्नईचे जे CEO आहेत त्यांनी ऑफिशियल स्टेटमेंट दिलंय, की हा बाहेर गेल्यामुळे आम्ही खूप टेन्शनमध्ये आलोय आणि याच्यात आम्ही रिप्लेसमेंट शोधायला सुरुवात केलेली आहे. तर एकंदरीतच काय 13 खेळाडू IPLमधून बाहेर पडलेले आहेत. काही लोक जे आहेत ते सुरुवातीच्या मॅचेस मिस करणार आहेत, तर काही लोक पूर्ण IPLमधूनच बाहेर पडलेत. खरं तर हे सगळे स्टार प्लेयर आहेत आणि यामुळे IPLला खूप मोठा झटका बसू शकतो आणि ज्या टीममधून हे लोक बाहेर पडलेले आहेत, त्या टीमचं सुद्धा कॉम्बिनेशन हलवू शकतो. तुमचं काय म्हणणं आहे या इंजर्ड प्लेयरबद्दल आणि IPLला बसलेल्या झटक्याबद्दल? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.